आणि माझा आज उपास आहे तर मी तर निरंकाळ उपास करणार आहे, त्याच्यामध्ये मी पाणी पण पिणार नाही आहे. होती कुठली होती शाळा तुझी? विद्याविकास सरस्वतीमध्ये होता. म्युन्सिपाल्टी उलटी पार्टी. मला कळत नाही या लोकांची जी क्वालिटी असते ब्लाऊजची, बघू शकता किती लो आहे, जबकि हा मी एवढा महागातला घेतलेला. हाय गॉड, एवढी गरमी आहे बाहेर. माझी साडी घालून आणि तयार होऊन झालेली आहे. मी तिला साडी घालायची नव्हती, जबरदस्ती मी तिला साडी घालायला लावली. हर हर महादेव. गुड मॉर्निंग. आज आहे महाशिवरात्री आणि आज आहे आपल्या ब्लॉगचा डे 7. तर आज आपल्या महाशिवरात्रीच्या स्पेशल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझा उपास आहे. घरामध्ये फक्त माझाच उपास आहे. हर वर्षी मी हा उपास करते, म्हणजे मी वर्षामध्ये कुठलाही उपास करत नाही, फक्त हा उपास मी व्यवस्थित करते, कारण की हा शिवजींचा उपास असतो आणि आय ॲम टोटली शिवजीच भक्त. म्हणजे मला शिवजींवरती एवढं फेथ आहे, एवढं हे प्रेम आहे. हॅपी इंटरनॅशनल वुमेन्स डे. आज वुमेन्स डे पण आहे आणि आज माझ्या आत्याचा बर्थडे पण आहे. आज माझ्या संध्या आत्याचा बर्थडे आहे. तर आज माझ्यासाठी तर 3 स्पेशल डेज आहेत. तर खूप एक्सायटेड आहे मी. आणि आता मी चालली आहे आंघोळ करायला आणि माझ्या देवची पूजा करायची आहे आपल्याला. आणि तर थोड्या वेळाच भेटूया आपण माझ्या देवाची पूजा करताना. तर बाय बाय. आपली आंघोळ झालेली आहे आणि आता आपण पूजा करून घेऊ. इथे माझ्या मम्मीची चपाती करून झालेली आहे. मम्मी, आज तुमच्या लोकांचं स्पेशल काय आहे? आज आम्ही चपाती, चवळीची आमटी आणि फ्लॉवरची भाजी. आपल्या फ्लावरची भाजी आणि सलाड. अच्छा, आपले डबे पण गेलेत, त्यामुळे आपल्याला थोडीशीच भाजी राहिली. आणि माझा आज उपास आहे तर मी तर निरंकाळ उपास करणार आहे, त्याच्यामध्ये मी पाणी पण पिणार नाही आहे. आणि हर वर्षी मी हा उपास करते. अँड आता आपण संध्याकाळी आपलं एक मंदिर आहे इथे गायमुखला, तिकडे जाणार आहोत. आज माझा प्लॅन आहे की मी साडी घालणार आहे, कारण की आज महाशिवरात्री आहे, म्हणून मी विचार करते की मी साडी घालणार आहे. तर ब्लाऊज आपल्याला त्याला ऑल्टर करायला लागणार आहे, तर आपण आज ऑल्टर करायला जाणार आहोत ब्लाऊजला. ऑल्टर जे करणार आहोत ते आपल्या बिल्डिंगमध्येच आहे एक आंटी, जी ऑल्टर करून देते आपल्याला कपडे, तर आपण तिलाच देणार आहोत आपले कपडे ऑल्टर करायला. आणि इथे आमच्या बिल्डिंगचं प्लॅस्टरचं काम चालू आहे. काय डेंजर माणसं काम करतात ना यार, म्हणजे हॅट्स ऑफ आहे ना. एवढं ते लोक वरतीच पण झाला. 16 माळची बिल्डिंग आहे आणि ते लोक बांधायला चालू केलेलं आहे. आमचा काका आलेला आहे, अभिजित काजी मम्मी बसलेली. शाळा कुठली होती? कुठली होती शाळा तुझी? विद्याविकास सरस्वतीमध्ये होता. तू कशामध्ये होता? म्युन्सिपाल्टी उलटी पार्टी. गुड इव्हनिंग. आता वाजले 4:30 आणि आता मी चालली आहे माझ्या ब्लाऊजला ऑल्टर करायला. मी ट्राय केला माझा ब्लाऊज, तो थोडा घट्ट होत होता. रेडीमेड ब्लाऊज आम्ही घेतलेला, तर तो दादरवरून तो आम्हाला आता घट्ट होतो आहे. तर आता मी त्याला ऑल्टर करून थोडंसं लूज करणार आहे. आणि मला कळत नाही या लोकांची जी क्वालिटी असते ब्लाऊजची, बघू शकता किती लो आहे, जबकि हा मी एवढा महागातला घेतलेला. हे लोक एवढे लो क्वालिटीचे कसे देतात यार कपडे. हा काहीतरी 450ला घेतलेला, 450ला घेतलेला. आणि तुम्ही याची क्वालिटी बघू शकता, पुन्हा रिप ऑफ झालेलं आहे. म्हणजे मला कळत नाही हे लोक कुठल्या क्वालिटीचे ब्लाउजेस या काय पण आपल्याला एवढं महागामध्ये विकतात. म्हणजे थोडं तरी चांगलं
काही पण विकतात माणसं, काही पण. हा माझा ब्लाऊज आहे जो मी घालणार आहे आज पूजेसाठी, महाशिवरात्रीच्या मंदिरात जायला. आणि आता वाजलेत 5 आणि खालची आंटी काय आपल्याला भेटली नाही. त्या येणार होत्या 7 वाजता, ते बाहेर गेलेल्या. तर मी आमचे रोड क्रॉस करून एक टेलर आहे ऑल्ट्रेशनवाला, त्यांच्याकडे गेली. हाय गॉड, एवढी गरमी आहे बाहेर, हालत खराब झाली नुसती. आणि आता आपण तयार होऊया आणि मंदिरात जाऊया. आता मी तयार होते आहे मंदिरात जाण्यासाठी. माझी साडी घालून झालेली आहे, आता मी तयार होऊन घेते. माझी साडी घालून आणि तयार होऊन झालेली आहे मी. आणि आता आपण जाणार आहोत मंदिरात. तर वाजले आता 6:42 आणि आपण जात आहोत शिव मंदिरमध्ये, जे गायमुखला आहे. आणि आपण अजून एक मंदिरला जाणार आहोत जी आहे आपल्या घराच्या इकडे, जिथे आपण अभिषेक करू शकतो शिवजीला. तर मला शिवजींना अभिषेक करायचा. यांची तयारी झालेली आहे, मम्मीची पण तयारी झालेली आहे. मम्मीनी पण साडी घातली आहे. आणि आपली सोसायटी. आणि इथे आम्ही मंदिरात चाललो आहोत. फ्लावर्स आपण घेतलेले आहेत, डाळा. आणि इथे माझी मम्मीला साडी घालायची नव्हती, जबरदस्ती मी तिला साडी घालायला लावली. आपल्या मंदिराच्या इकडे पोचलेलो आहोत. हे एक छोटंसं मंदिर आहे कासडवडवलीच्या इकडे. कासाळीने मग काय तिथून जा. हे सुंदर असं मंदिर आहे आपल्या इकडे. तर आपण इथं आता अभिषेक करणार आहोत शिवजींना. तो मंदिर लोकेटेड आहे तो ग्रीन स्क्वेअर इथे सानवी हिल्सच्या इकडे आहे. तर आपलं हे महादेवचं मंदिर आहे इकडे. असं एक छोटीशी मंदिर आहे इकडे, सुंदर असं. पहिलं हेच थोडं वाटीसाठी ठेवून सो आपला अभिषेक करून झालेला आहे, आपलं मंदिरात पाया पडून झालेला आहे. आणि हा माझा पहिला वेळ होता की मी अभिषेक केला शिवजींना. ह्याच्या पहिला मी जे अभिषेक म्हणजे कधी केलं नव्हतं.
फक्त नॉर्मल पाया पडायची हर शिवरात्रीला, कारण की अंधेरीला राहायची मी, तर तिकडे ना आम्हाला भवन्समध्ये अलाउड नव्हतं की आम्ही जाऊन अभिषेक करायचं असं. तर हे पहिल्यांदाच होतं जिथे आम्ही अभिषेक केला आहे. तर खूप बरं वाटलं, फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि खूप आता आम्ही चाललो आहे गायमुख मंदिरात डॅडी मम्मीसोबत. आणि हे आमच्या घरापासून हार्डली 15 मिनिट्सवरती आहे. पण आता त्या मंदिरात पण झालं. त्या मंदिराचं खूप सारे वैशिष्ट्य आहे. गायमुखचं मंदिर आणि आपण एंट्री दाखवूयात. हे पूर्ण इकडे मेला भरतो आणि त्याच्याच अपोजिटला त्या साईडला चौपाटी आहे. इथून एंट्री आहे मंदिरची. आणि अगर आपण फेस्टिवल सीझन्समध्ये ना आलं इथून तुम्ही गाडीने पण जाऊ शकता. इथे सगळे फ्लावर्स आणि हे सगळं आहे. आणि इथे पुरी जत्रा भरली आहे. इथून पायऱ्या सुरू होतात आपल्या मंदिराच्या. आणि मंदिर आहे टेकडीवरती आहे. इथे आपली जत्रा चालू आहे लहान मुलांना खेळायला.
बघा सगळे लाईन करतात आहे. खूप म्हातारे आणि हँडिकॅप वाले पण उभे आहेत. नाही तर आम्हाला काय असतं नाही खाऊ शकत ना निरंजन नाही. आणि इथून आपण बाहेर जाऊ शकतो. इथून वरती गाडी येऊ शकतात. सो इथे आपल्याला दूध आणि फळं भेटतात आणि इथून आपण खाली जाऊया. आणि मम्मी काय आहे? आणि इथून आपण खाली उतरतोय. दगड लागतात. अरे इथे चप्पल आणायला पाहिजे वरती. शिवजींकडे आलीस ना, कष्ट घ्यायचे. दगड लागतात हो. हा ॲक्युप्रेशर आहे. सो आपण ज्या मंदिरात गेलेलो ते जे मंदिर आहे ते जागन्नाथ मंदिर आहे आणि हा जो मंदिर आहे ते स्वयंभू मंदिर आहे. तर खूप खूप वर्ष म्हणजे खूप डेकेड्स आधीचं हे मंदिर आहे. यायचं असेल तर ठाणे स्टेशनवरून भरपूर बसेस आहेत. गायमुखला उतरायचं. ते समोरच जागन्नाथ मंदिर म्हणून बोर्ड आहे. सर्व्हिस रोडलाच आहे ते. सो बेसिकली आपलं जे गायमुखचं चौपाटी आहे ना त्याच्याच अपोजिटला हे मंदिर आहे आणि हे एका टेकडीवर आहे.
सेकंड गेट तुम्हाला दाखवलेलं मी, तिथून तुम्ही एक्झिट करू शकता. इथून डायरेक्ट गाड्या पण वरती जातात. तर तुम्ही अगर आपल्या स्वतःच्या पर्सनल व्हेकलने आलात तर तुम्ही गाडीवरती घेऊन जाऊ शकता, किंवा शिडी जिथून आपण आलो तिथून आपण शिडीने पण जाऊ शकतो. हा एंट्रन्स आहे आपल्या मंदिराचा. अगर तुम्ही या साईडने गेलात तर आपल्याला घोडबंदर रोड लागतो, ज्याने तुम्ही बोरिवलीपर्यंत जाऊ शकतात. आणि अगर तुम्ही या साईडनी गेलात तर तुम्हाला ठाण्याचा रोड लागतो, जो ठाणे स्टेशनला तुम्हाला पोहोचू शकतो. सो आपलं दर्शन करून झालेलं आहे. मग कसं वाटतं दर्शन करून? छान वाटतं. तुम्ही पहिला हा मंदिर बघितलेलं का? आम्ही युजली ते भवनचं मंदिर आहे ना, तिकडे जातो आम्ही हर नवरात्रीला. कारण की आम्ही पहिलं ठाण्याला नाही, आम्ही पहिलं इकडे अंधेरीला राहायचो. तर आता मी रिसेंटली ठाण्याला शिफ्ट झालो आहे. होम स्वीट होम. फायनली आम्ही आता घरी पोचलेलो आहोत. वाजलेत 9 वाजलेत. आणि आता आपण माझा तर उपास आहे, तर मी तर काय खाणार नाही आहे. बट देन माझे मम्मी पप्पा आता मम्मी खिचडी बनवणार आहे आणि पप्पांसाठी भाकरी आणि भाजी एक आपण बनवूया. आणि उद्या तर आपलं ऑर्डर आहे व्हेज थालीची. सो गायमुखचं जो मंदिर आहे तो स्वयंभू मंदिर आहे. आणि अगर तुम्हाला गायमुखच्या मंदिरात जायचं असेल तर स्टेशनवरून कंटिन्युअसली बसेस भेटतात तिकडे जायला, या तर तुम्हाला डायरेक्ट ऑटो पण भेटेल. आणि सेकंडली अगर तुम्हाला बोरिवलीवरून येत आहे तर तुम्ही थ्रू घोडबंदर रोडवरून तुम्ही त्या डेस्टिनेशनवर पोहोचू शकता. तुम्ही जास्त करून पब्लिक व्हेकल्सनेच ट्रॅव्हल करायचा प्रयत्न करा. कारण की अगर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने आलं तर खूप टाईम असं होतं की घोडबंदरला ट्रॅफिक लागते. त्यामुळे कंटिन्युअसली तुम्हाला त्या ट्रॅफिकमध्ये अडकू शकता तुम्ही. त्यामुळे अगर तुम्ही प्रायव्हेट आपली स्वतःची कार्स न वापरता अगर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट या तुम्ही रिक्षा किंवा काही आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही घेतलं तर बेटर पडेल तुम्हाला. आधी हा सगळा पसारा आवरून ठेवायचा आहे आम्हाला. जायच्या आधी एवढा पसारा करून गेलेलो. तर चला मी हा पसारा आवरून घेते आणि आजच्या व्हिडिओला इथेच एंड करूया. आपला हा डे 7 होता आजच्या व्हिडिओचा. आणि अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून जे व्हिडिओज मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुरंत भेटत जाईल. आणि अगर तुम्हाला आम्हाला कुठल्याही सोशल मीडियावरती कनेक्ट करायचं असेल तर त्याचं जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्सवरती दिलेलं आहे. माझ्या मम्मीचं फूड चॅनल आहे कविताज फूड अँड ब्लॉग करून. अगर तुम्हाला तिथून तुम्हाला अगर चांगले नवीन मालवणी स्टाईलच्या रेसिपीज आणि खूप इझी आणि सोप्या टाईपच्या रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या मम्मीचा जो फूड चॅनल आहे त्याचा पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सवरती दिलेला आहे. तर चला आता आज आपण आपला ब्लॉग इथेच संपूया. टाटा, बाय बाय, सी यू, सायोनारा. कल मिलेंगे वापस सेम टाइम इसी चैनल पे. टेक केयर, शब्बा खैर, हर हर महादेव.